नमस्कार मित्रांनो, मी आर्यम डोईफोडे ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे नवीन वर्षामध्ये हार्दिक शब्दसुमनाने स्वागत करून हॅपी न्यू इयरच्या शुभेच्छा देऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी नवीन वर्षाची पहिलीच बातमी आणि त्या बातमीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील पहिलाच मोठा निर्णय या बातमीतून स्पष्ट करणार आहे. चला तर पाहूया या संदर्भातील आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण. मित्रांनो, बातमी आहे नवीन वर्षाची मोठी बातमी. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, महाराष्ट्रातील पहिलाच निर्णय, टीईटी सक्तीची अंमलबजावणी, पात्र शिक्षकांना लॉटरी. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया. नमस्कार आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी आपले माझ्या ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करून आपल्यास हार्दिक शुभेच्छा देऊन व्हिडिओला सुरुवात करत आहे. नवीन वर्षाचा पहिलाच निर्णय, महाराष्ट्रातील पहिलाच निर्णय, टीईटी सक्तीच्या संदर्भात सरकारने केली मोठी अंमलबजावणी सुरू, तर पात्र शिक्षकाची लागली आता लॉटरी. उपरोक्त संदर्भात मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओतून ही माहिती स्पष्ट करणार आहोत आणि उपरोक्त संदर्भात मित्रांनो, आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया आजची महत्त्वाच्या बातमीचे स्पष्टीकरण. 1 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षकांसाठी टीईटी सक्तीबाबत निर्णय दिल्यानंतर बहुतेक जिल्हा परिषदेने प्रमोशनची प्रक्रिया थांबवली होती. मात्र कुठल्याही जिल्हा परिषदेने नवीन प्रमोशनची प्रक्रिया टीईटी पात्र शिक्षकांसाठी चालू केली नव्हती. पण आता राज्यातील हा पहिलाच प्रयोग आणि पहिलाच निर्णय या संदर्भात झाला आहे आणि टीईटी सक्तीच्या बाबत आता अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे जे शिक्षक टीईटी पात्र आहेत त्यांना लॉटरी लागणार आहे असं म्हणावं लागेल. जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग, प्राथमिक विभाग यांना हे पत्र निर्गमित असून यांनी निर्गमित केलं. गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, सर्व जिल्ह्यातील पंचायत समित्या रत्नागिरी जिल्ह्यातील यांना आग्रहित केलं आहे आणि याचा मुख्य विषय आहे की टीईटी परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत संदर्भ ते आतापर्यंतचे सर्व संदर्भ तेथे देण्यात आले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल 1 सप्टेंबर 2025 चा त्यांचा संदर्भही या ठिकाणी देण्यात आला आहे आणि यानुसार उपरोक्त संदर्भीय विषयानुसार प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची किंवा मुख्याध्यापकांची माहिती सादर करणे सूचना या पत्रानुसार देण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार जिल्हा शिक्षण व क्रीडा विभागाकडील दिनांक 4 डिसेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुख संवर्गातील रिक्त पदे 50% पदोन्नतीने व 50% विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे भरणे याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 3 मध्ये सदरची रिक्त पदे कशा प्रकारे भरावे या संदर्भात मार्गदर्शनाच्या तरतुदी देण्यात आल्या आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी सिव्हिल अपील क्रमांक 1385/2025 व इतर याचिकावरील
निर्गमित अंतिम निर्णय 1 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित केला आहे आणि सदर निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांनी पदोन्नती करताना टीईटी ही अर्हता किंवा पात्रता शिक्षकांच्या मध्ये असणे आवश्यक आहे असे नमूद केले. त्यामुळे केंद्र प्रमुख संवर्गातील रिक्त पदे भरताना सदरच्या आदेशाचे अवमान होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. तरी आपल्या गटाकडील टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या केवळ प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची तसेच मुख्याध्यापकाची आणि खालील नमुन्यात दिलेल्या DVOT सुरेख MR या फॉन्ट मध्ये 12 साइज मध्ये एक्सेल शीट मध्ये सादर करणे आवश्यक आहे आणि दिनांक 16 जानेवारी 2026 पर्यंत ही माहिती सादर करणे आवश्यक आहे आणि उपरोक्त फॉन्ट सोडून इतर कोणत्याही फॉन्ट मध्ये माहिती पोस्ट करू नये. अन्य कोणत्या फॉन्ट मध्ये माहिती स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावे. आपल्या गटाकडील पात्र होणारे यादीतील सर्व शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे टीईटी प्रमाणपत्र जमा करून कार्यालयात सादर करावी. या संदर्भात परिपत्रक किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या डिजिटल सहीने काढण्यात आले असून या भरतीच्या संदर्भातील नमुना सुद्धा देण्यात आला आहे आणि म्हणजेच जो नमुन्यामध्ये माहिती पाठवायची तो नमुनाही सुद्धा देण्यात आला आहे. म्हणजेच पदवीधर मुख्याध्यापक शिक्षक यांच्यामधून 50% केंद्र प्रमुख पदे प्रमोशन भरण्यासाठी आता टीईटी पात्र उमेदवाराचाच विचार केला जाणार आहे हे या पत्राने स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे राज्यातील हे पहिलेच प्रकरण म्हणावे लागेल की सर्वोच्च न्यायालयाने च्या निर्णयानंतर या संदर्भातील अंमलबजावणी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे सुरू झाली असून करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि व्हायरल केल्यानंतर जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी जे पत्र दिलं त्या पत्राचा नमुना इथे मी पेस्ट करून दिला आहे. आपण आरामाने स्क्रॉल करून वाचू शकता आणि या पत्रावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.